आणि एक महत्त्वाची बातमी आहे, रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीनं खरेदी केलेला कारखाना जप्त करण्यात आलाय। कन्नड सहकारी साखर कारखान्यानं ईडीकडून हा जप्त करण्यात आलेला आहे। शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये ईडीनं ही मोठी कारवाई केली आहे, त्यामुळे रोहित पवार यांना हा मोठा धक्का मानला जातोय। रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीनं हा कारखाना खरेदी केलेला होता। कन्नड सहकारी साखर कारखाना आता सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून जप्त करण्यात आला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, रोहित पवारांसाठी हा मोठा धक्का म्हणावा लागेल। नक्कीच सागर, राष्ट्रवादीचे नेते, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का म्हणावा लागेल। कारण शिखर बँक घोटाळ्यामध्ये रोहित पवारांची चौकशी झालेली होती। बारामती अॅग्रोनं खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या प्रकरणामध्ये ही चौकशी झालेली होती आणि अखेर आता ईडीनं या सगळ्या प्रकरणामध्ये मोठी कारवाई केलेली आहे। शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये ईडीनं रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीनं खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना हा जप्त केलेला आहे। या जप्त केलेल्या कारखान्याची किंमत ही 50 कोटी 20 लाख इतकी आहे आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये जवळपास आपण पाहिलं तर 161.30 लाख इतकी कोटी इतकी जी काही रक्कम जी काही मालमत्ता आहे ती ईडीनं जप्त केलेली आहे। मुंबई पोलिसांनी पहिल्यांदा या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलेला होता आणि या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे अनेक नेते जे आहेत ते आरोपी बनवण्यात आलेले होते। रोहित पवार यांची सुद्धा जवळपास 3 दिवस सलग चौकशी झालेली होती। सगळी कागदपत्र तपासल्यानंतर आणि पडताळणी केल्यानंतर रोहित पवार यांचा बारामती अॅग्रोनं खरेदी केलेला हा कन्नड सहकारी साखर कारखाना जो आहे तो जप्त केलेला आहे। एकूणच बारामती अॅग्रो कंपनीनं कन्नड सहकारी साखर कारखाना जो काही लिलाव घेताना जे काही लिलाव प्रक्रिया शिखर बँकेनं राबवलेली होती ती चुकीची होती असं ईडीनं म्हटलेलं होतं आणि आता ही मोठी कारवाई केलेली आहे। 50 कोटी 20 लाख पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो या माहितीसाठी।